पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी आज विजयस्तंभ अभिवादन दिन पार पडतोय आणि यंदाचं जे वर्ष आहे ते अर्थात 206वे हे वर्ष आहे आणि या संपूर्ण दिवसभरामध्ये लाखो अनुयायी या ठिकाणी येऊन या विजयस्तंभाला अभिवादन करत असतात आणि आपण पाहू शकतो राज्यभरातून देशभरातून अशा पद्धतीचे अनुयायी हे या ठिकाणी येतात आणि पुन्हा अभिवादन करून आपल्या गावी परतताना आपल्याला पाहायला मिळतात। जी काही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे यंदा जी काही व्यवस्था आहे ती अतिशय चोख ही व्यवस्था करण्यात आलेली पार्किंगची व्यवस्था असू दे किंवा वाहनांची व्यवस्था असू दे ती प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि स्वतः पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख हे या PMPL बसमधनं प्रवास करत आहेत आणि नेमकी काय व्यवस्था आहे ते स्वतः जाणून घेत आहेत। सोबतच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतात। सर, काय नेमकी व्यवस्था यंदाच्या वर्षी, कारण गेल्या काही वर्षांपासून सगळं तुम्ही ही व्यवस्था पाहत आहेत, यावर्षी काय कशा पद्धतीची? म्हणजे आपल्या कल्पना आहे की दरवर्षी मोठ्या प्रमाणात राज्यातून आणि देशातून अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्वच विभागाकडून गेल्या 3 महिन्यापासून आपलं नियोजन सुरू आहे आणि यावर्षी जास्तीची गर्दी होईल असं अनुमान करून आम्ही हे नियोजन गेल्या 1.5-2 महिन्यापासून सुरू केलं। आपण राज्याच्या विविध भागामधून येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था म्हणून आहे 210 एकरवर आपण पार्किंगची व्यवस्था केली। जवळपास काल आणि आज 750 PMPLच्या बसेस आपण डिप्लॉय केलेल्या आहेत। 3,500च्या वरती PMPLचे ड्रायव्हर आणि त्यांचे रिझर्व्ह स्टाफसुद्धा या ठिकाणी डिप्लॉयड आहे। दोन्ही म्हणजे पोलीस कमिशनरेट आणि पुणे ग्रामीण यांच्याकडून जवळपास 10,000 पोलीस अधिकारी कर्मचारी या बंदोबस्ताकामी आहेत आणि सगळ्यात जास्त कालावधी असलेला हा बंदोबस्त आहे। जवळपास पाण्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 170 टँकर या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे। 50 ॲम्ब्युलन्सेस कार्यरत आहेत। जवळपास 250च्या वरती आरोग्याचा स्टाफ आहे आणि ह्यावर्षी सर्वच विभागांनी मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळं लोकांनाही वेळ कमी लागतो आहे आणि म्हणजे खूप सोयीनं आणि शांततेनं आणि कमी वेळेमध्ये अभिवादन लोकांना करणं शक्य होतं। सर, काय सुरक्षा व्यवस्थेचा कशा पद्धतीने आढावा घेण्यात आलेला आहे? काय यंदाचं नेमकं वैशिष्ट्य काय? यावर्षी आपण ट्रॅफिकच्या नियोजनासाठी PMPLच्या बसेसच्या नियोजनासाठी आणि पार्किंगच्या नियोजनासाठी विशेष लक्ष दिलेलं आहे। जसं आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं, मागच्या वर्षीपेक्षा जवळजवळ 2-3 पट पार्किंगची व्यवस्था यावर्षी करण्यात आली। तर त्यामध्ये व्यवस्थित पार्किंग लावून घेणे आणि काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात वाहन येत होते, तर रात्रीच्या शिफ्टनी व्यवस्थित वाहन लावून घेणे। त्याशिवाय PMPLच्या संख्या जास्तीचे यावर्षी आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यामुळे लोकांना खूप कमी वेट करावं लागत नाही। आम्ही प्रॉपर DFMD कॉम्प्लेक्सेस म्हणून सिक्युरिटीचं पूर्ण भान ठेवून सगळ्या लोकांना DFMD कॉम्प्लेक्समधून पास करून PMPLच्या कंटिन्युअस बसेसच्या फेरी चालू आहेत। PMPLच्या बसेसच्या माध्यमातून लोक जात आहेत आणि खूप कमी लोकांना वेट करावं लागत आहेत, खूप कमी पायी चालावं लागत आहेत आणि जे टर्नअराऊंड टाईम आहे म्हणजे आल्यापासून पार्किंगमध्ये आल्यापासून अभिवादन करणे आणि परत येणे हे मागच्या वर्षाच्या तुलनेत खूप कमी आलेलं आहेत आणि लोकांची पण एकंदरीत रिॲक्शन्स यावर्षी खूप चांगले आहेत। सर, काय नेमकी व्यवस्था, इतर व्यवस्था काय करण्यात आली? पिण्याच्या पाण्याची असू दे किंवा इतर आरोग्याच्या व्यवस्थामध्ये आपले 27 आरोग्य बूथ सध्या टोटल पार्किंगमध्ये आणि स्तंभाजवळ आहेत। 50 ॲम्ब्युलन्स आहेत। 177च्या वर टँकरची व्यवस्था केलेली आहे। रिझर्व्ह टँकर पण ठेवलेले आहेत। त्याशिवाय टॉयलेट गेल्या वर्षी आपण 1500 लावले, यावर्षी 2000 टॉयलेट्स लावलेले आहेत। सर्व ठिकाणी पाणी सक्शनवर बसवले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण मॅनपॉवर पण उपलब्ध केले की ते कंटिन्यू स्वच्छ राहतील अशी व्यवस्था केलेली आहे। तर काही अनुयायी सुद्धा आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेत। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय तुमचा अनुभव कसा राहिला आजचा? आम्ही औरंगाबादवरून आलेलो आहे। अनुभव खूप छान आहे, म्हणजे उतरल्याबरोबर डायरेक्ट आम्ही बसमध्ये बसलो। बसमध्ये डायरेक्ट असं तिथपर्यंत जायला भेटेल आम्हाला, काहीच त्रास न होता, काहीच टेन्शन नाही, जसं पूर्ण कम्फर्टेबल आहे आणि महिलांसाठी तर खूप छान कम्फर्टेबल आहे। खूप सुंदर आहे, एकदम सिस्टमॅटिक केलेलं आहे त्यांनी, खूप छान। तर आपण पाहिलं स्वतः प्रशासनातले जे काही अधिकारी आहेत, स्वतः जिल्हाधिकारी या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेत आहेत आणि तेही या PMPL बसमध्ये बसून ते आढावा घेताना दिसत आहेत। एकूणच दरवर्षी हा सोहळा पार पडत असतो, मात्र यंदाचं वैशिष्ट्य असं आहे की जी काही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे ती अतिशय उत्तम अशी व्यवस्था यंदा करण्यात आलेली आहे। त्यामुळे जे काही अनुयायी राज्यभरातून येत आहेत त्यांना सोयीस्कर पद्धतीने विजयस्तंभाला अभिवादन करता येत आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, कोरेगाव भीमा।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.